नमस्कार मित्रांनो, मी तुलदास गाडगे आणि पुणे परीक्षा पाठशाळा या आपल्या आवडत्या व्यासपीठावर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, हे पुणे परीक्षा पाठशाळा तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन व्हिडिओमध्ये रोजचं काहीतरी वेगवेगळं घेऊन येत आहेत. मागच्या वेळेस आपण तलाठी एक्झाम आणि तलाठी एक्झाम संबंधी सर्व प्रायमरी माहिती बघितली होती. आता आज मागच्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आपण सर्वांना जी समस्या जाणवते तलाठी एक्झाम मध्ये त्या संबंधी आपण आज बोलणार आहोत. तलाठी एक्झामसाठी सिलेबस नुसार 4 विषय दिलेले आहेत: मराठी, इंग्रजी, जीके आणि गणित बुद्धिमत्ता. तर बऱ्याचदा गणित बुद्धिमत्तामध्ये 20 पेक्षा जास्त प्रश्न बरोबर आणण्याचा प्रयत्न करतात. एक प्रश्न 2 मार्काला आहेत मित्रांनो, म्हणजे 100 प्रश्न 200 मार्काला, असे 50-50 मार्काचे 4 विषय आहेत. तर गणित बुद्धिमत्तामध्ये 25 प्रश्न टोटल असतात. त्यामध्ये 25 पैकी 20 पेक्षा जास्त प्रश्न बरोबर आणण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त पोरं करतात, कारण हाच तो विषय आहे ज्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला मिळू शकतो. हाच विषय तुम्हाला मेरिट लिस्ट मध्ये आणू शकतो. त्यामुळे ही तुम्हाला खूप सुवर्ण संधी आहे या विषयामध्ये गणित बुद्धिमत्तामध्ये मार्क्स ओढून आणण्याची. त्यानंतर मराठी, इंग्रजी हे दोन्ही भाषा विषय 20 पेक्षा जास्त प्रश्न बरोबर आणण्यासाठी पोरं वारंवार प्रॅक्टिस करतात, समजून घेतात आणि बरोबर आणतातच. आता मूळ समस्या असते, मूळ प्रश्न उद्भवतो तो म्हणजे सामान्य ज्ञान आणि जीएस. बऱ्याचदा एमपीसीच्या मुलांना सुद्धा जीएस हा अवघड जातो, कारण मित्रांनो असं होते की यामध्ये काहीही विचारेल एक अशी तुमची धारणा बनून गेलेली आहे. जीएस जनरल स्टडीज किंवा आपण जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञान म्हणून ओळखतो. पण मित्रांनो, मागचे जेवढे पीवायक्यू आहेत तलाठी एक्झामचे आणि तलाठी एक्झामचा जो सिलेबस आहे त्या सगळ्याचा अनालिसिस करून आम्ही तुमच्या समोर 50 टॉपिक काढलेले आहेत. येणाऱ्या तलाठीमध्ये तुम्हाला प्रश्न दिसतील 50 मार्काचे मित्रांनो. म्हणजे हे 50 मार्क जसेच्या तसे आजच्या व्हिडिओ लेक्चर मधून तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे हे अनालिसिस करण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे. मागचे जेवढे पीवायक्यू आहेत ते आणि सिलेबस हे सगळं एकत्र करून आमचे 2-3 लोक यावर काम करत आहेत. ते सगळ्याचे अनालिसिस करून हे 50 टॉपिक तुमच्या समोर ठेवत आहोत आणि अतिशय आयएमपी आहेत. यामधून तुम्ही जर हे टॉपिक पकडून जर अभ्यास केला तर तुम्हाला 20 पेक्षा जास्त प्रश्न बरोबर आणण्यासाठी हा व्हिडिओ हमखास कामाचा ठरेल. म्हणजे तुमचे 50 पैकी 50 गुण घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता जीएस मध्ये. बऱ्याच लोकांना जीएस अवघड जात आहेत, आम्हाला माहिती आहेत, कारण प्रश्न कुठूनही येत आहेत. परंतु आता आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करू. ठीक आहे. तर मित्रांनो, हे एवढे 50 टॉपिक करायचे आणि तुमचे 50 मार्क्स फिक्स करायचे. आता ते 50 टॉपिक या तलाठी भरतीसाठी अतिशय आयएमपी ठरणार आहेत. या 50 टॉपिकचा जो सखोल अभ्यास करायचा आहे तुम्हाला 50 मार्कासाठी, तर तो बघा: भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, इतिहास आणि राज्यघटना हे सगळे त्यामध्ये विषय आहेत. पण या विषयामध्ये नेमका टॉपिक कोणता आहे आणि त्या टॉपिकवर प्रश्न कशा पद्धतीने आलेला आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आणि त्या प्रत्येक टॉपिकवर प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे ते सगळं आपण पुढच्या पीडीएफ मध्ये बघू. ठीक आहे. तर हे बघा, भारतीय राज्यघटना, यावर जगातील सर्वात मोठे लिखित राज्यघटना डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झालेत. यावर प्रश्न विचारलेले आहेत. प्रस्तावना आणि मूलभूत तत्वे हे फारसे हार्ड टॉपिक नाही. एमपीसीच्या विद्यार्थ्यांना असो की सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांना असो, हे सगळे आपण दिलेले टॉपिक एकदम सोपे आहेत. त्यामुळे मी जस्ट हे टॉपिक वाचून सांगतोय. पुढच्या पीडीएफ मध्ये ते प्रश्न सुद्धा आपण घेतलेले, त्या टॉपिकवर येणारे प्रश्न. ठीक आहे. तर बघा, केंद्र राज्य संबंध, न्यायपालिकेची भूमिका, भारतीय राज्यघटनेमध्ये हे 3 टॉपिक महत्वाचे सापडले आपल्याला. अनालिसिस केले असता हे 3 टॉपिक राज्यघटनेमध्ये महत्वाचे आढळले. म्हणजे हे सुरुवातीचा पाठ आहेत. त्यानंतर काय, तर मूलभूत कर्तव्य आणि हक्क आणि कर्तव्ये. तर यामध्ये नागरिकाचे संरक्षण, जबाबदाऱ्या स्पष्ट करणाऱ्या तरतुदी यावर विचारलेले आहेत. परंतु सर्वात जास्त फोकस जो त्यांचा गेलेला आहे समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि मूलभूत कर्तव्य. आता हे मूलभूत हक्कामध्ये समानतेचा आणि स्वातंत्र्याचा हक्क यावर प्रश्न होते आणि मूलभूत कर्तव्ये
जे आपले 11 कर्तव्य आहेत त्यावर प्रश्न होते. त्यानंतर सरकारी रचना व संस्था यावर प्रश्न आलेले आहेत. केंद्र सरकारची जी रचना आहे त्यामध्ये राष्ट्रपती असो, पंतप्रधान, मंत्रिमंडळ किंवा केंद्रीय मंत्रालयाची कार्यप्रणाली यावर आपल्याला प्रश्न दिसलेले आहेत. राज्य सरकार आणि राज्य सरकारची जी रचना आहे त्यामध्ये राज्यपाल असो, मुख्यमंत्री, विधानसभा किंवा विधान परिषदेची जी भूमिका आहे त्यावर प्रश्न आहेत. संसद विधानमंडळामध्ये लोकसभा, राज्यसभा, राज्य विधिमंडळाचे कार्य आणि अधिकार, म्हणजे हे लोकसभा, राज्यसभा आणि राज्य विधिमंडळाचे जे कार्य आणि अधिकार आहेत त्यावर प्रश्न दिसलेत. त्यानंतर पंचायत राज व्यवस्था, तर लोकल बॉडीज जे आहेत, ग्रामपंचायत आहेत, पंचायत समिती आहेत, जिल्हा परिषद आहेत, जे त्रिस्तरीय व्यवस्था आहेत त्यावर आपल्याला प्रश्न दिसलेत. आता सर प्रश्न दिसलेत असे म्हणता, पण प्रश्न कसे दिसलेत आम्हाला कसं समजेल? तर मित्रांनो, पुढची जी आपली पीडीएफ आहे त्यामध्ये आपण सर्व प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत. एक 5 मिनिट फक्त मी तुम्हाला हे टॉपिक वाचून सांगतोय, लगेच आपण त्या पीडीएफ वर वळून जाऊ. ठीक आहे. प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत यावर सिंधू संस्कृती, वैदिक काळ, मौर्य व गुप्त साम्राज्य, हे बघा मौर्य व गुप्त साम्राज्य जे पर्टिक्युलर त्यावरच प्रश्न विचारलेला आहेत. दक्षिण भारतीय राजवंश यावर पण प्रश्न आहेत. फारसा डीप मध्ये प्रश्न गेलेले नाही, बरोबरच आहे. आणि सर तुम्ही एवढे सारे टॉपिक सांगत आहात आणि या टॉपिक मधलं आपण काय काय करायचं, सगळे प्रश्न तुमचे इथं सॉल्व्ह होतील. आम्ही काय काय करायचं, कोणते प्रश्न वाचायचं, कोणत्या लेवलला अभ्यासायला जायचं, हे टॉपिक घेऊन ते सगळे पुढे पुढे क्लिअर होत जातील मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघाच, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे 50 पैकी 50 मार्क्स घेण्याची तयारी आपण करून घेतलेली आहे. याला बराच वेळ आमचा निघून गेलेला आहे हे सगळे अनालिसिस करता करता. त्यामुळे खूप अत्यंत महत्वाचा व्हिडिओ हा बनणार आहे. त्यामध्ये दिल्ली सुलतानशाही, मुघल साम्राज्य, विजयनगर साम्राज्य, मराठा साम्राज्याची उदयाची पार्श्वभूमी, हे 4 टॉपिक आणि हे 4 टॉपिक आपल्याला प्राचीन व मध्ययुगीन मध्ये मिळाले आहेत. हे 4 टॉपिक एवढेच करायचं. प्राचीन मध्ये हे एवढे 4 टॉपिक. ठीक आहे. पुढे आता स्वातंत्र्य संग्राम आणि राष्ट्रीय नेते यावर आपल्याला स्वातंत्र्य संग्राम जो आहे त्यावर आणि राष्ट्रीय नेते यावर. स्वातंत्र्य संग्राम मध्ये 1857चा उठाव, काँग्रेसची स्थापना, असहकार चळवळ, भारत छोडो आंदोलन यावर प्रश्न दिसलेत. त्यानंतर महात्मा गांधी व चळवळ, त्यामध्ये सत्याग्रह, अहिंसा, खिलाफत चळवळ, दांडी यात्रा, व्यक्तिगत सत्याग्रह यावर प्रश्न दिसलेत. यामध्ये नेहरू युग अतिशय महत्वाचं होऊन गेलंय. आधुनिक भारताचे शिल्पकार, पंचशील, गुटनिरपेक्ष धोरण आणि औद्योगिकीकरण त्यावर प्रश्न दिसलेत. मूळ म्हणजे पंचशील धोरण जे आहेत, गुटनिरपेक्ष धोरण जे आहेत यावर दिसलेत. म्हणजे तुम्हाला नेमकं करायचं काय हे एवढंच करायचं. त्यानंतर आंबेडकरांचे कार्य यावर प्रश्न दिसलेत. त्यामध्ये दलित चळवळ, राज्यघटना निर्मिती, शिक्षण सुधारणा, सामाजिक न्याय या सर्वांवर प्रश्न दिसलेत. हे झाला आपला भारताचा इतिहास. आता महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे, आपल्याला त्यावर पण प्रश्न दिसलेत. यामध्ये आपण 4 टॉपिक मध्ये ते सगळं डिवाइड केलेले आहेत. एक शिवाजी महाराज, आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचा काळ, आणि त्यानंतर पेशवाईचा काळ, महाराष्ट्रातील सुधारक आणि संत परंपरा, या 4 टॉपिक मध्ये आपण ते सगळे प्रश्न आणि ते टॉपिक आपण कव्हर करून घेतलेले आहेत. त्यामध्ये मराठा साम्राज्याचे संस्थापक, स्वराज्याचे स्वप्न पाहणारे महान योद्धा, त्यामध्ये शिवाजी महाराज जे आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज, मराठा साम्राज्याचे संस्थापक, स्वराज्याचे स्वप्न पाहणारे किंवा महान योद्धा शिवाजी महाराज यावर आपल्याला प्रश्न दिसले. तर प्रश्न खूप असे डीप मध्ये गेले नाही ना. ते शिवाजी महाराज जे आपले वाचायला जर गेले तर खूप सारे आहेत त्यामध्ये, कारण आपला इतिहासच खूप मोठा आहे. संत परंपरा, यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज यांची जी भक्ती परंपरा आहेत तर यावर प्रश्न दिसलेत. पर्टिक्युलर त्यावरच, त्या बाहेर गेलेले नाही. त्यानंतर महाराष्ट्राचे जे सुधारक आहेत ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर यांचे कार्य विचारलेले आहेत. त्यानंतर पेशवाईमध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार, बालाजी बाजीराव यांचे योगदान, हे सगळं विचारलेलं आहे. आता हे सगळं आपलं इतिहास मध्ये झालंय. त्यानंतर भूगोल, ज्यामध्ये भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल यावर जे आपल्याला टॉपिक आढळले ते तुमच्या समोर ठेवतोय. भारताचा भूगोल यामध्ये बघा, भौतिक वैशिष्ट्ये,
भौतिक वैशिष्ट्यामध्ये हिमालय पर्वतरांग, गंगा यमुना मैदान आणि दख्खन किंवा दख्खनचे पठार यावर आपल्याला प्रश्न दिसलेत. त्यानंतर हवामान व पाऊस जे आहे ते मान्सून व्यवस्था आहे, ऋतुचक्र आहेत आणि पर्जन्यमान वितरण आहेत यावर प्रश्न सापडलेत. तर महाराष्ट्राचा जो भूगोल आहे त्यावर पण प्रश्न दिसलेत. त्यामध्ये हा जो पश्चिम घाट आहे आपला, पश्चिम घाट व कोकण यावर दिसलेत. गोदावरी, कृष्णा नद्या यावर दिसलेत. विदर्भ व मराठवाडा विभाग जो आहे आपला त्यावर, मुंबई पुणे औद्योगिक पट्टा आहे त्यावर. मित्रांनो, मला दिसायला थोडं अडचण जात आहे, त्यामुळे थोडं वाचण्यासाठी पण थोडं अडचणच निर्माण होत आहे. ठीक आहे, थोडा लाईटचा प्रॉब्लेम आहे, इकडून थोडे लाईट जास्त झालेत. ठीक आहे, तेवढा काही मोठा प्रॉब्लेम नाही. तर पुढे यामध्ये मुंबई पुणे जे औद्योगिक पट्टा आहे यावर प्रश्न होतात. आता मी हे तुमच्यासमोर टॉपिक फक्त जस्ट ठेवत आहोत, यावरचे प्रश्न कसे होते ते बघतच आहोत आपण. पुढे बघूया. अर्थशास्त्र आणि आर्थिक धोरणे यावर जे आहे ते जीडीपी, हे जीडीपी, जीएसटी आणि आरबीआय यावर प्रश्न दिसून आलेत. सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे आपलं जीडीपी, त्यामध्ये भारताची आर्थिक वाढ आणि विकास दर मोजण्याचे मुख्य निर्देशक यावर प्रश्न होते. एक राष्ट्र एक कर या तत्वावर आधारित एकीकृत कर व्यवस्था जी आपलं जीएसटी, त्यावर हमखास प्रश्न. आणि यावर्षी पण प्रश्न यावर मिळणारच आहे, कारण आपली जीएसटी दर सध्या सुधारणा केली आहे. त्यामध्ये 5%, 18% हे 2 स्लॅब ठेवून नंतर एक 40%चा स्लॅब श्रीमंतांसाठी ठेवलेला आहे. त्यामुळे सध्या चर्चेमध्ये आहेत. ह्या जीएसटी दरासंबंधी हमखास प्रश्न विचारू शकतो, त्यामुळे मागच्या वर्षी विचारला, या वर्षी विचारणार, फिक्स करून ठेवा. ठीक आहे. आरबीआयचे चलन नियंत्रण आहे, बँकिंग नियमन आहे आणि आर्थिक धोरण निर्धारण जे आहे त्यावर प्रश्न दिसलेत. मित्रांनो, या व्यतिरिक्त सुद्धा नीती आयोग आहेत, पंचवार्षिक योजना आहेत, शेती क्रांती म्हणजे हरित, पांढरी, निळी यावर प्रश्न होते, कारण हे आर्थिक विकासातील महत्वाचा वाटा आहेत. ठीक आहे. नीती आयोग हा एक टॉपिक आहे. पंचवार्षिक योजना आणि शेतीच्या ज्या क्रांती आहेत, हरित क्रांती असो किंवा दुग्धजन्य क्रांती असो किंवा निळी क्रांती असो, त्यावर प्रश्न होते. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये मानव शरीर आरोग्य यावर आपल्याला प्रश्न दिसून आलेत. यामध्ये शरीराची मूलभूत रचना, रोग, लसीकरण, आरोग्य सेवा व्यवस्था यावर प्रश्न होते. आता तंत्रज्ञानामध्ये जे संगणक आणि एआय आलेले आहेत त्यावर प्रश्न. संगणक मूलतत्वे, इंटरनेट, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता. कृत्रिम बुद्धिमत्ता जे आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अत्यंत महत्वाचा टॉपिक होत चाललेला आहे, त्यामुळे हा टॉपिक एक व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर इस्रो, डीआरडीओ यावर प्रश्न हमखास राहणारच आहे, या आपल्याला दिसले होते. त्यानुसार हा टॉपिक आपण बनवलेला आहे. चंद्रयान मिशन मंगळ यावर प्रश्न होते. पर्यावरण संरक्षण जे आहे त्यामध्ये प्रदूषण नियंत्रण, हवामान बदल आणि टिकाऊ विकास व हरित ऊर्जा. टिकाऊ विकास म्हणजे ते शाश्वत विकास, शाश्वत विकास यावर प्रश्न होते. सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं जे म्हणतो ते. आता टिकाऊ विकास बऱ्याच जणांना हा खूप जुना शब्द वाटला असेल, टिकाऊ विकास. आता जनरली शाश्वत विकास हा शब्द वापरला जातो. त्यानंतर चालू घडामोडी किंवा आधुनिक भारत जे आहे त्यावर प्रश्न होते. तर चालू घडामोडीमध्ये संयुक्त राष्ट्रसंघ, त्याची स्थापना वगैरे असते ते सगळं विचारलेलं आहे. UN, WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना, भारताचे शेजारील देश या 4 टॉपिकवर प्रश्न होते. त्यानंतर डिजिटल भारत. डिजिटल भारत मध्ये डिजिटल इंडिया प्रकल्प, जे भारताचे जे सध्या लेटेस्ट प्रोजेक्ट आहेत त्यावर होते. तंत्रज्ञानाद्वारे नागरिक सेवा सुधारणा करणे हा या प्रकल्पाचा एक उद्देश आहे, त्यामुळे यावर प्रश्न होते. ई गव्हर्नन्स, ऑनलाईन सरकारी सेवा वितरण, ज्या आपल्या स्कीम वगैरे आहेत त्यावर प्रश्न होते. स्मार्ट सिटी आहेत, आधुनिक शहर नियोजन व विकास, ही भारत सरकारची एक योजना आहे, यावर प्रश्न होते. मित्रांनो, हा टॉपिक हे जे आहे 50 टॉपिकची पीडीएफ, मित्रांनो ही जी तुमच्या समोर 50 टॉपिकची आपण पीडीएफ ठेवली आहे, यामध्ये नंबरिंग दिली नाही, पण तुम्ही मोजून घ्या. ही सगळे पीपीटी जे आहेत आपण आपल्या टेलिग्रामवर टाकलेली आहेत. आपलं पुणे परीक्षा पाठशाळा हे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्रामवर, तर तिथे ही सगळी पीपीटी तुम्हाला मिळेल आणि या पीपीटी मधून तुम्ही मोजू शकता हे 50 टॉपिक. पण ते सगळे 50 टॉपिक यामध्ये म्हणजे तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल या पद्धतीने ते डिवाइड केलेले आहेत. नाहीतर हे घ्या 50 टॉपिक आणि ते लिस्ट भरभर तसं केलेलं नाही आपण. तुम्हाला हे आता वाचताना असं इंटरेस्टिंग वाटेल
डिजिटल भारत, ते ई गव्हर्नन्स, ते आंतरराष्ट्रीय संबंध, हे सगळे असे टॉपिक पाडून दिलेले आहेत. हे टॉपिक 4 टॉपिक आहेत, पण ते आंतरराष्ट्रीय संबंध या मुख्य टॉपिक अंतर्गत आपण ठेवलेले आहेत. ठीक आहे. आता हे सगळे 50 टॉपिक, त्यावर त्या एका टॉपिकवर प्रश्न कशा पद्धतीने विचारला होता ते आता पुढच्या पीडीएफ मध्ये बघू. तर मित्रांनो, जे एमसीक्यू आहेत टॉपिक नुसार ते सगळे आपण या पीडीएफ मध्ये बघणार आहोत. एकच मिनिट. ठीक आहे. इतिहासावर हे सर्व इतिहास किंवा आपले राज्यशास्त्र जे आहेत, राज्यव्यवस्था, हे सगळे टॉपिक समाविष्ट आहेत. ठीक आहे. आपण मागच्या पीडीएफ मध्ये ते सगळं बघितलेलं आहे. तर ती मागची जी पीडीएफ आहेत, पीपीटी आहेत, ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहेत. तर त्यामुळे तेवढं काय त्याचं टेन्शन घेऊ नका, की आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर भारतीय राज्यघटना मूलभूत हक्क यावर जे प्रश्न आहेत, तर बघा, पहिला प्रश्न, भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी लागू झाली? तर उत्तरामध्ये 1950 म्हणजे सालच दिलेलं होतं असं पर्यायामध्ये. आता इथे बघा, आम्ही तुम्हाला जे 4 पर्याय आहेत ते दिलेले नाही, शॉर्ट मध्ये बनवलेले आहेत. प्रश्न आणि उत्तर काय आहेत, म्हणजे तुम्हाला त्या टॉपिकवर प्रश्न कसा आलेला आहे, किती खोलवर विचारलेला आहे, अभ्यास कसा करायचा, या प्रश्नावरून तुम्हाला एक आकलन होऊन जाईल, कळून जाईल. त्यामुळे आपण फक्त त्यामध्ये उत्तर दिलेले आहेत. ठीक आहे. हा झाला आपला पहिला प्रश्न. आणि पहिल्या मुद्द्यावर, पहिल्या टॉपिकवर, नंतर मूलभूत हक्क व जे कर्तव्य आहेत त्यावर दुसरा प्रश्न असा होता की मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनेच्या दुरुस्तीत समाविष्ट करण्यात आलेली आहेत? तर ती 42वी घटना दुरुस्ती आहेत 1976ची. हे त्याचं उत्तर होतं. हा प्रश्न बघा आणि तुम्ही त्या तलाठीच्या आपल्या जीएसचे प्रश्नाची लेवल बघा, म्हणजे तुम्हाला कळून जातील की अशा पद्धतीचा आपल्याला अभ्यास करायला हवा. त्यानंतर केंद्र सरकार व राज्य सरकारची जी रचना आहे त्यावर प्रश्न कसे होते बघा. राज्यपालाची जी नियुक्ती आहे कोण करतो, असा साधा भोळा प्रश्न आहे हा. त्यामुळे एकदम खोलवर न जाता या प्रश्नानुसार याची प्रश्नाची डिमांड काय आहेत बघा आणि तेवढाच अभ्यास करा. असा फारसा खोलवर जायचा नाही. टॉपिक घ्यायचा आणि खूप एमपीसी राज्यसेवेसाठी किंवा मग कंबाईनसाठी किंवा मग आपल्या यूपीएससी साठी वाचायचं, अशा पद्धतीने वाचू नका. ठीक आहे. तर संसद विधानमंडळ जे आहेत पीडीएफ, तर केंद्र व राज्य सरकारची जी रचना आहे त्यावर प्रश्न कसे विचारलेत बघा. राज्यपालाची नियुक्ती, म्हणजे राज्यपालाची नियुक्ती कोण करतो, यावर असा साधा भोळा प्रश्न विचारलेला आहे. एमपीएससी यूपीएससी सारखं एकदम खोलवर वाचत बसू नका. आपण जे 50 टॉपिक दिलेले आहे ते वरवर तुम्हाला आजूबाजूचे एक वरवरचे भाग करायचा आहे त्या टॉपिकवरचा. कारण प्रश्न बघा, राज्यपालाची नियुक्ती कोण करतो, संसद विधानमंडळ यावर जो प्रश्न आहे तो बघा. भारतातील संसदेमध्ये किती सभागृह आहेत? किती साधा भोळा प्रश्न आहे. त्याचं उत्तर काय? 2. लोकसभा आणि राज्यसभा हे 2 सभागृह आहेत संसदेमध्ये. त्यानंतर ते स्पष्टीकरण वगैरे जे आहे ते तुम्ही आपण बघून घ्या. त्यानंतर बघा, पंचायत राज व्यवस्था आहेत त्यावर प्रश्न आहेत. तर असं फारसं खोलवर गेलेले नाही, कारण पंचायत राज प्रणाली कोणत्या समितीच्या शिफारशीवर सुरू करण्यात आली. त्यांनी समितीच्या शिफारशी विचारलेल्या नाहीत. जस्ट समिती, कधी कधी समिती साल विचारतात, समिती विचारतात. त्यामुळे बघा, पंचायत राज प्रणाली जी आहे कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार सुरू करण्यात आली, तर त्याचं उत्तर आहे बलवंतराय मेहता समिती 1957ची. त्यानुसार आपली जी पंचायत राज व्यवस्था आहे ती सगळी सुरू झालेली आहेत. तर त्यामुळे एकदम खोलवर जायचं नाही. याचं स्पष्टीकरण आहे. पंचायत राज प्रणाली ते त्रिस्तरीय व्यवस्था जी आहेत तर यांच्या शिफारशीनुसार सुरू झाली होती. 1959 पासून त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुरू करण्यात आली. तर हे सगळं तुम्ही स्पष्टीकरण वाचून घ्या. परत दुसरा प्रश्न घेतो. नेक्स्ट बघा, भारताचा इतिहास यावर प्रश्न कसा होता? तर भारताचा इतिहास यावर प्रश्न होता बघा. सिंधू संस्कृतीतील मोहेंजोदडो येथे मिळालेल्या पशुपती मूर्ती कोणत्या देवतेशी संबंधित आहेत? तर शिव हे त्याचं उत्तर होतं. म्हणजे पशुपतीनाथ स्वरूप असं त्याला मिळालेलं होतं. नंतर स्पष्टीकरण तर ते वाचून घ्या, म्हणजे खूप खोलवर गेलेला नाही. तर त्यामध्ये मिळालेलं साहित्य, ते ठिकाण आणि ते सध्या कोणत्या राज्यामध्ये आपल्याला ते दिसतंय, सध्याचं राज्य आणि मागचे ते ठिकाण आहेत, तर ते आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. खूप खोलवर जायचं नाही. तर मध्ययुगीन इतिहास जे आहेत यावर बघा. मध्ययुगीन जे इतिहास आहेत त्यामध्ये दिल्ली सल्तनतची स्थापना कोणत्या शासकाने केली? एवढा सोपा प्रश्न. तर कुतुबुद्दीन ऐबक असं त्याचं उत्तर आहे.
खूप खोलवर गेला का? मध्ययुगीन इतिहास असं टॉपिक तुमच्या समोर आम्ही ठेवलंय, परंतु त्यामध्ये खूप सारा अभ्यास करायचा असतो. एमपीसी असो किंवा युपीसी असो किंवा इतर तुमचे महाविद्यालयीन जीवन असो त्यामध्ये. परंतु यावर प्रश्न बघा, दिल्ली सल्तनतीची स्थापना कोणत्या शासकाने केली? म्हणजे किती चिल्लर प्रश्न आहेत. तर त्यामुळे या परीक्षेसाठी हे सगळे आम्ही टॉपिक दिलेले आहे, पण ते टॉपिक असे वरवर करायचे आहेत तुम्हाला, सरळ सेवा लेवलचे, एकदम खोलवर जायचं नाही. नंतर स्वातंत्र्य संग्राम जो आहे, गांधी चळवळ, स्वातंत्र्य संग्राम, त्यावर खूप प्रश्न आहेत. आपल्या आधुनिक इतिहासावर खूप प्रश्न आहेत. तर बघा 1857चा जो उठाव आहे तर ते कोणत्या शहरातून सुरू झालाय? किती हार्ड प्रश्न आहे का? किती सोपा प्रश्न आहेत. त्यानंतर गांधीजींचा जो सत्याग्रह आहे तर तो बघा, प्रथम चाचणी किंवा प्रथम जो सत्याग्रह झाला तो कुठे झालाय? म्हणजे चंपारण. सरळ सेवामध्ये साल किंवा ठिकाण यावर जास्त लक्ष केंद्रित केलं जातं जीएस मध्ये. त्यामुळे हे जे आपले टॉपिक आहे त्यामध्ये जर साल आणि ठिकाण असलं तर ते तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा आणि त्याचं वारंवार रिव्हिजन करा. ठीक आहे. सर्वात जास्त प्रश्न तुम्हाला अशा स्वरूपाचे दिसेल. त्यानंतर बघा, हे आपले गांधीजी. ठीक आहे. आता नेहरू युग जे आहेत त्यावर आपल्याला प्रश्न दिसले. तर पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? सगळ्या पंचवार्षिक योजना तुम्हाला माहिती असायला हवी, त्याचे साल किमान सरळ सेवेसाठी. तर ते 1951 ला पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली होती, अशा स्वरूपाचा तो प्रश्न होता. त्यानंतर जे महाराष्ट्राचा इतिहास आहे त्यावर पण प्रश्न होते ते बघा. तर शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचा जन्म शिवनेरी किल्ला येथे झाला होता. हा प्रश्न आपल्याला हार्ड जाईल का? त्यानंतर शिवाजी महाराजांनी रायगडावर छत्रपती म्हणून अभिषेक कोणत्या वर्षी केला? आले परत साल, ठिकाण. तर मित्रांनो, सरळ सेवामध्ये जे आहेत साल आणि ठिकाण ते करूनच ठेवा. पेशवाई जे आहेत त्यावर प्रश्न कसा होतात बघा. जे बाजीराव पेशवे जे आहेत, शेवटचा पेशवा कोण होता? तर बाजीराव द्वितीय हा शेवटचा पेशवा होता. पेशवावर असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे त्याचा जो क्रम आहे तो तुम्ही लक्षात ठेवा. पहिला कोणता, दुसरा कोणता, कोणत्या लढाईमध्ये कोणता पेशवा कामी आला होता, की त्या पेशव्याच्या नेतृत्वात ती लढाई लढली आपण, ते एक. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील जे सुधारक आहेत त्यावर प्रश्न होते. यामध्ये बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? आता यांनी जर अजून विचारायचं झालं तर स्थापना कधी झाली असा प्रश्न पुढे एक्सपेक्टेड प्रश्न आहे तसा विचारू शकते, अपेक्षित प्रश्न आहेत. मी काय म्हटलं, जर समाजसुधारक किंवा एखादा नेता असेल तर त्याचं नाव यामध्ये जास्त करून विचारलेलं आहे. तर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? ठीक आहे. हे उत्तर, आता उत्तर तर तुमच्या समोर सगळं आहेत, पण तुम्ही एक अनालिसिस करा. इथे काय विचारलंय? कोणी. अजून काय विचारलंय? ठिकाण. अजून काय विचारलंय? साल किंवा वर्ष. यावर जास्त करून प्रश्न विचारलेले आहे. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातील समाज सुधारक किंवा सुधारक जे आहेत तो टॉपिक घ्यायचा आहे. त्यावर त्याची एखाद्या त्यांनी संघटना स्थापन केली असेल तर ते कोण केली, कोणत्या वर्षी झाली आणि कुठे झाली, हे 3-4 टॉपिक जे आहेत, 3-4 जे आपण बायफर्केशन केलेले आहेत ते महत्वाचे आहे तुमच्यासाठी. त्यामुळे तुम्ही ते वाचताना हे असे बायफर्केशन करून लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यावर संत परंपरा जी आहे, त्यानंतर आपली संत परंपरा खूप मोठी आहे, पण मेन म्हणजे जे आहेत तर ज्ञानेश्वरी ग्रंथ कोणी लिहिला हा जो प्रश्न आहे तो रिपीटेड प्रश्न आहे. जेव्हापासून महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपलं परीक्षा घेणं चालू केलं असेल किंवा आतापर्यंत जेवढ्या परीक्षा झाल्या असेल तर जास्तीत जास्त सरळ सेवामध्ये हा प्रश्न आपल्याला दिसेल, ज्ञानेश्वरी ग्रंथ कोणी लिहिला. आता बऱ्याच जणांना हे पाठच आहेत, पण काही जण असे आहेत त्यांना हे ग्रंथ सुद्धा माहिती नाही. त्यामुळे हा टॉपिक घ्यायचा आणि त्यावर ग्रंथ, ती चळवळ कोणी केली, चळवळीचे नेतृत्व कोणी केले, आपली जी भक्ती परंपरा आहे त्या सगळ्या तुम्हाला माहित असायला हव्यात. म्हणजे एक वरवर तुम्हाला बघायचं आहे, जास्त खोलवर जायचंच नाही. त्यानंतर भारत व महाराष्ट्राचा भूगोल. यामध्ये बघा, भारताच्या भूगोलावर आता एवढा मोठा टॉपिक आहे, परंतु त्यांनी विचारले काय, भारताची सर्वात लांब नदी. भारताची सर्वात लांब नदी आहेत त्यावर प्रश्न आहेत. त्यांनी सर्वच नद्या विचारल्या का? अजिबात नाही. सर्वात लांब, सर्वात म्हणजे लांबीला लांब किंवा मग क्षेत्रफळाला लांब
किंवा मग कोणत्या कोणत्या राज्यामध्ये कोणत्या कोणत्या राज्यामधून ती वाहते, हे सगळं यामध्ये विचारलेलं आहे, म्हणजे वरवर. त्यानंतर भारतात सर्वाधिक पावसाचे ठिकाण, हे सामान्य प्रश्न आहेत. हा सामान्य प्रश्न आहे, कोणत्या परीक्षेमध्ये दिसून जातो. त्यानंतर भारताचे मॅचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते, हे जे शहर आहेत आणि त्या शहराचे जे विशिष्ट नाव आहेत किंवा ओळख आहेत ते सगळे तुम्हाला माहिती असायला हवेत. आपल्या कमीत कमी आपल्या महाराष्ट्रामधील, आता अहमदाबाद शहर आपल्या महाराष्ट्रातलं नाही, पण भारतातील जे महत्वाचे शहर आहेत आणि त्याचे जे ओळख आहेत, त्याला टोपण नाव काय आहेत, ते कोणत्या नावाने ओळखले जातात. जसं गुलाबी शहर आहेत, किंवा आपल्या शहरामधील, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतर जे शहर आहेत त्याचे टोपण नाव किंवा त्याची ओळख, हे सगळं तुम्हाला माहिती असायला हवं. किंवा नवीन जे नाव चेंज झालेलं आहे ते अगोदर नाव कोणतं होतं, आता कोणतं आहे, कोणत्या साली चेंज झालंय, ते सगळं तुम्हाला माहिती असायला हवं. हे सामान्य ज्ञान म्हणजे आपल्याला विचारणारच आहेत. त्यानंतर बघा महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये जे महाराष्ट्राचे कॅलिफोर्निया म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते, परत ते जिल्ह्याची ओळख. इथे पण तसंच जिल्ह्याची ओळख किंवा एका शहराची ओळख. तर कोयना धरण कोणत्या नदीवर बांधले आहेत, परत काय आलं इथं, आता महाराष्ट्राचा जे भूगोल आहे त्यामध्ये धरण. आता धरण त्या जवळपासचं ठिकाण आणि नदी हे तिन्ही बायफर्केशन करून एक तक्ता करून तुम्ही लक्षात ठेवा. ते सरळ सेवेसाठी अत्यंत IMP आहेत आणि त्यावर हमखास प्रश्न विचारला जात आहेत. नद्या किंवा धरण किंवा ते ठिकाण, ते कोणत्या ठिकाणातून उगम होते, कोणत्या जिल्ह्यामधून जाते, त्याची लांबी वगैरे, त्यावर हमखास प्रश्न विचारतो. ठीक आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस कोणत्या पट्ट्यात घेतला जातो. हा जो प्रश्न आहे तो जनरलच आहे, एकदम असा खोलवर गेलेला नाही, पण बऱ्याच जणांना तो खोलवर वाटू शकतो. तर विदर्भामध्ये आहेत. जर अभ्यास करायचा असेल तर महाराष्ट्राचा भूगोल यावर अशा पद्धतीने अभ्यास करा. शहर किंवा मग धरण किंवा मग नदी आणि सर्वाधिक कापूस किंवा मग सर्वाधिक ऊस किंवा पिकं जे आहेत ते कोणत्या कोणत्या पट्ट्यामध्ये, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये घेतल्या जात आहेत. किंवा मग खनिजावर पण प्रश्न आहेत. कोणता खनिज कोणत्या भागात किंवा कोणत्या शहरात, कोणत्या जिल्ह्यात, ते सगळं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर अर्थशास्त्र व बँकिंग कर व्यवस्था जी आहेत यावर प्रश्नावली आहेत. तर अर्थशास्त्र हा टॉपिक खूप मोठा आहे. हा आम्ही एक टॉपिक म्हणून घेतलाय, पण त्यावर प्रश्न कसा आहे, जीडीपीचे पूर्ण रूप काय आहेत, त्यावर जे महत्वाचं आहे ते सगळं त्यावर विचारलेलं आहे. तुम्ही देसले सरांचा असो की आपल्या भगीरथ अकॅडमीचं ते अर्थव्यवस्था ते पुस्तक असो, त्यामधून तुम्ही पहिले ते 2-3 चॅप्टर आहे ना, ते जरी तुम्ही वाचले तरी हे अर्थशास्त्र जे आहेत आपलं तो टॉपिक कव्हर होऊन जातील. यामध्ये जीडीपीचं पूर्ण रूप विचारलेलं आहे. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हे प्रायमरी लेवलची माहिती आहे. खोलवर विचारलंय का, अजिबात नाही. त्यानंतर कर व्यवस्था आहेत. भारतात जीएसटी कधी लागू झाला. आता मी तुम्हाला म्हटलं होतं मागच्या पीडीएफ मध्ये जीएसटीवर प्रश्न आहेत, तर हा प्रश्न आहे. जीएसटीवर हमखास प्रश्न राहतील पुढच्या काही एक्झाम मध्ये, तर त्यामुळे तुम्ही ते करून ठेवा. त्यानंतर जे नीती आयोग आहेत त्यावर प्रश्न आहेत. नीती आयोगाची स्थापना कधी झाली, 2015ला झाली. तर यानंतर बँकिंग व आरबीआय आहेत, यावर प्रश्न आहेत. बँकिंगवर पण आहेत आणि आरबीआय वर आहेत. तर आरबीआयची जी स्थापना आहे ते विचारलेलं आहे. 1935 ची स्थापना आहे. तर असे स्थापना किंवा मग ठिकाण, आरबीआय कोणत्या ठिकाणी आहेत हे पण विचारू शकते. तो पुढचा एक्सपेक्टेड प्रश्न आहे आणि बऱ्याच प्रश्नपत्रिकामध्ये विचारलेले आहेत. म्हणजे तुम्हाला याच्या आजूबाजूचं करायचं आहे. ठीक आहे. आता शेवटची पंचवार्षिक योजना यावर प्रश्न आहेत. थोडं इथं दिसण्याचा प्रॉब्लेम, त्यामुळे कळायला थोडा वेळ पण लागते. शेवटची जी पंचवार्षिक योजना आहेत यावर प्रश्न आहेत. म्हणजे कोणती आहेत, तर ती 12वी आहे. ठीक आहे. त्यानंतर हरित क्रांती कोणत्या पिकाशी संबंधित आहेत यावर प्रश्न आहेत. आपण जे शेती संबंधित ज्या क्रांत्या बघितल्या होत्या मागच्या टॉपिक मध्ये, मागच्या पीडीएफ मध्ये, त्यावर असा प्रश्न आहे की हरित क्रांती कोणत्या पिकाशी संबंधित आहे. म्हणजे क्रांती आणि पीक किंवा मग स्थळ आणि त्या संबंधित असलेला प्रसिद्ध ठिकाण आणि त्या संबंधित असलेलं एक ओळख, ते तुम्हाला असं तक्ता करून व्यवस्थित लक्षात ठेवायचं, कारण त्यावरच हमखास प्रश्न विचारलेले आहेत. यानंतर जे विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा अंतराळ हा जे टॉपिक आहेत, हा टॉपिक म्हणून आपण बघा
मानवी शरीर म्हणजे आरोग्यावर प्रश्न आहेत. तर आरोग्यावरचा मानवी शरीरात रक्तशुद्धीकरण कोणता अवयव करतो, तर ते किडनी. आता ते उत्तर वगैरे तुम्ही बघून घ्या, पण मी प्रश्नाची लेवल सांगतो तुम्हाला. प्रश्न कोणत्या पद्धतीचा आहे. रोग व लसीकरण यावर प्रश्न आहे, तर ते क्षयरोगासाठी कोणती लस दिली जाते, BCGची. तर लसीकरण वगैरे जे तक्ता आहेत, एक 7-8 लसीकरणाचा तक्ता आहे, तो तुम्ही बघून घ्या. त्यावर प्रश्न आहेत. म्हणजे पुढच्या वेळेस पण आपल्याला यावरच प्रश्न दिसतील. ठीक आहे. त्यानंतर इस्रोचे जे लेटेस्ट जे असते काही घडामोडी, त्यावर प्रश्न हमखास असतो. तर त्यामुळे चंद्रयान 3 मोहीम हे विचारलं होतं 2023ची मागच्या तलाठीमध्ये. आता यामध्ये अजून बघा, संगणक मूलतत्वे यामध्ये CPU ला संगणकाचे कोणते अंग म्हणतात. आता ब्रेन ऑफ कॉम्प्युटर हे एक वरवरचे प्रश्न असतात जे संगणकावर विचारलेले आहेत. त्यानंतर इंटरनेट व सायबर सुरक्षा हा जो टॉपिक आहे सध्या दिवसेंदिवस अत्यंत महत्वाचा होत चाललेला आहे. त्यामध्ये फिशिंग हा कोणत्या प्रकारचा धोका आहे. आता हा टॉपिक जे आहे बऱ्याच जणांना नवीन आहेत, त्यामुळे या टॉपिकवर तुम्ही जे नोट्स आहेत ती आमच्या पुणे परीक्षा पाठशाळाकडून मागून घ्या. आमचे जे स्टाफ आहे ते तुम्हाला अवेलेबल करून देतील. ठीक आहे. त्यामुळे इंटरनेट व सायबर सुरक्षा हा विषय तुम्हाला सोपा होऊन जातील. कृत्रिम बुद्धिमत्ता जे आहेत आपले AI, तर यावर प्रश्न बघा, ChatGPT कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर असा प्रश्न आहे. त्यामुळे हे सगळे जे प्रश्न आहेत एकदम वरवर आहेत, फारसे असे खोलावर गेलेले नाही. त्यामुळे तुम्ही ते टॉपिक आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा फक्त, आणि त्या टॉपिकवर अवतीभोवती सगळं करून ठेवा. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटना, पुरस्कार व चालू घडामोडी यावर जे प्रश्न आहेत, तर आंतरराष्ट्रीय संघटना जे आहेत, तर बघा स्थापना, UN ची स्थापना विचारले. काय विचारलं स्थापना, तर पुढे काय विचारेल, एक्सपेक्टेड काय राहील, तर ठिकाण म्हणजे मुख्यालय कुठे आहेत, तर ते राहतील. त्यानंतर बघा पुरस्कार व खेळ यावर प्रश्न कसे आहेत. 2022 मध्ये साहित्याचे नोबेल सर्वात महत्वाचा जो पुरस्कार आहे त्यावर प्रश्न आहेत. त्यानंतर काय 2023 मधलंच परत ते पद्मविभूषण, आपले जे पद्म पुरस्कार आहेत त्यावर प्रश्न आहेत. त्यानंतर फिफा विश्वचषक जे आहेत, विश्वचषक यावर प्रश्न आहेत. फारसे पुरस्कार जे आहेत फार असे काही खोलावर गेलेले नाहीत. खूप चिल्लर पुरस्कार विचारत नाही, वरवर विचारतात. त्यामुळे वरवर करून ठेवा, नाही खूप सारं तुम्ही वाचाल आणि आउटपुट कमी राहील, ते महत्वाचं नाही. हे एवढंच वाचायचं, एवढ्याच याच्यावर व्यवस्थित रिव्हिजन करायचं आणि परीक्षेसमोर जायचं. मित्रांनो, हे सगळं केल्यानंतर, रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला जो आत्मविश्वास बूस्ट होईल तो महत्वाचा असतो. हाच आत्मविश्वास तुम्हाला त्या परीक्षामधून, त्या सगळ्या प्रोसेसमधून त्या सक्सेस लाईन पर्यंत घेऊन जाईल. त्यामुळे हाच टॉपिक बघायचा, वारंवार रिवाइज करायचा. हेच सगळे प्रश्न असतात, त्या अवतीभोवतीच सगळं चाललेलं असतं, ते सगळं तुम्हाला बघायचं असतं. हे सगळं वारंवार केल्यानंतर, रिवाइज केल्यानंतर तुमचा जो जे आत्मविश्वास वाढणार आहे ते महत्वाचं आहे. नाही की तुम्ही भरमभार काहीही वाचायचं किंवा GS आहे म्हणून काहीही वाचायचं, असं अजिबात करू नका. ठीक आहे. पुढे काय, तर भारताची सर्वात मोठी सीमारेषा जी आहेत कोणत्या देशाची आहेत, बांगलादेश. जनरली आपल्याला वाटतं चीन असेल किंवा पाकिस्तान असेल, असं काही नाही. तर हे सगळे जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत. आता ऍक्च्युली हा जो प्रश्न आहे तो भूगोल मधला आहे, पण आपण ते आंतरराष्ट्रीय संघटना किंवा देश यामध्ये घेतलेला, या टॉपिक मध्ये टाकलेला आहे. नेक्स्ट, 2023 मध्ये भारताने कोणते आंतरराष्ट्रीय शिखर संमेलन आयोजित केले होते, ते G20. ही खूप मोठी भारतातली घटना आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय घटनेमध्ये यावर प्रश्न अपेक्षितच होतात ना, आलाय. त्यामुळे आता 2025 मध्ये ज्या ज्या अपेक्षित घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या घटना, त्याच्या ठिकाण आणि त्याचं वर्ष, हे सगळं आयोजक देश वगैरे हे सगळं तुम्ही करून ठेवा. साहित्य कला जी आहेत, तर यावर प्रश्न कसा होता बघा, गीत रामायण कोणी लिहिली. म्हणजे साहित्य कला जी आहेत याचे चार्ट आहेत, बऱ्याचदा लेखक आणि त्याचं पुस्तक हे सगळं दिलेलं असतं, ते सगळं तुम्हाला वाचायचं आहे. त्यावर हमखास प्रश्न, एक प्रश्न, दोन प्रश्न तुम्हाला दिसतोच. त्यानंतर संगीत चित्रपट यावर पण प्रश्न आहेत. भारतरत्न मिळवणारे पहिले गायक कोण, लता मंगेशकर. हा जनरल नॉलेज मध्ये गणला जातो असे प्रश्न. महाराष्ट्र चालू घडामोडी जी आहेत, तर यावर प्रश्न बघा, महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत. तर अशा पद्धतीचा तो प्रश्न आहे.
म्हणजे तुम्हाला सध्याच्या ज्या नियुक्त्या आहेत किंवा सध्या जे निधन वार्ता आहेत ते सगळं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सगळे 50 टॉपिक आणि त्यावरचे प्रश्न हे सगळे आम्ही तुमच्या समोर ठेवलेले आहेत. आता बऱ्याचदा त्या लाईट रिफ्लेक्शनमुळे ते दिसले नाही मला, पण माझं सांगणं असं आहे, ही सगळी पीपीटी आहेत, ही सगळी पीडीएफ आहेत, ते तुम्ही व्यवस्थित नीट वाचा, ते अनालिसिस करा. आम्ही जे तुम्हाला अनालिसिस करून तुमच्या समोर जे 50 टॉपिक ठेवलेत ते तेवढ्याच टॉपिकवर तुम्ही आता अनालिसिस करा. तो टॉपिक पकडा, त्या टॉपिकवर ज्या पद्धतीने प्रश्न विचारला त्या पद्धतीने ठिकाण, कोणी केली स्थापना किंवा मग त्या संबंधित जे व्यक्ती वगैरे आहेत ते सगळं तुम्ही लक्षात ठेवा. आता हे 50 टॉपिक तुमचे 50 मार्क्स निश्चित करतील. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला कामी येतील. परंतु मित्रांनो अजून मराठी आहेत, इंग्रजी आहेत आणि आपलं गणित बुद्धिमत्ता आहेत. यावरचे जे 50 टॉपिक आहेत, 50 टॉपिक जे आहेत, 150 टॉपिक, ते सगळे टॉपिक तुमच्यापर्यंत आम्हाला घेऊनच यायचे आहेत. पण मित्रांनो तुमच्याकडून आम्हाला एक अपेक्षा आहे, तुम्ही व्हिडिओ बघितलाय, तुम्हाला आम्ही हे अनालिसिस करून 50 टॉपिक दिले, ते आमची मेहनत. तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघाल ना, व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच शेअर करा 5 ते 10 लोकांना. आमची जबाबदारी आम्ही पाळली, तुमच्यापर्यंत हे सगळं आम्ही घेऊन आलो. व्ह्यूअर्स वाढल्यानंतर आम्ही ते पुढचे जे 50 टॉपिक राहिलेत ते घेऊन येऊ, इंग्रजी, मराठी आणि गणित बुद्धिमत्तेचे. ते जर पाहिजे असेल तर या व्हिडिओला 1 लाख प्लस व्ह्यू घेऊन चला. आपला अजून एक मोफत इनिशिएटिव्ह आहे, आरंभ. तो 1 रुपया पण आपण त्यामध्ये घेत नाही. बरेच मुलं रोजचा अभ्यास करंट अफेअरचा त्या आरंभ इनिशिएटिव्ह मधून करत आहेत. त्यामध्ये काय काय मिळते बघा. तर रोजचा जो जवळपास 5 ते 10 टॉपिक घेतले जाते. त्या 5 ते 10 टॉपिकची इन्फॉर्मेशन, त्यावर 10 प्रश्न, एका टॉपिकवर 10 प्रश्न, 5 ते 10 प्रश्न, हे सगळे प्रॅक्टिस घेतली जाते तुमच्याकडून. व्हिडिओ, इन्फॉर्मेशन आणि प्रॅक्टिस हे सगळं तुम्हाला रोजच्या रोज मिळत आहेत. म्हणजे तुमचा करंट जो आहे या आरंभामध्ये तो पूर्णपणे कव्हर करून देत आहेत आणि ते सगळं मोफत आहेत. आणि अजून एक आपली जे मेमरी ट्रिक्स आहेत ते मुलांपर्यंत अत्यंत असं म्हणजे खूप स्प्रेड होत आहेत, खूप आवडीने मुलं बघत आहेत. त्या मेमरी ट्रिकचे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळत आहेत. तर त्याच करंटमध्ये तुम्हाला करंटचा एक इश्यू घेतला जातो, टॉपिकवर त्या प्रश्न असतात आणि नंतर एक मेमरी ट्रिक दिली जातो जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहतील सगळं. तर ठीक आहे मित्रांनो, ते आरंभ इनिशिएटिव्हचे रजिस्ट्रेशन आहेत तर ते खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथूनच करा. किंवा मग आपल्या त्या नंबरवरती कॉल करा किंवा आपल्या ज्या वेबसाईटची लिंक आहे तिथून तुम्ही तो फॉर्म भरून घ्या. ते सगळं इनिशिएटिव्ह फ्रीच आहे, ते तुम्ही स्वतः करा आणि मित्रांपर्यंत पण पोहोचवा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा, हे सगळं मी तुम्हाला तुमच्या भरोश्यावर सोडतोय. कारण तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही ते नक्कीच सबस्क्राईब किंवा लाईक, कमेंट वगैरे ते शेअर वगैरे करणार. ठीक आहे, धन्यवाद.